लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. खरोखरच मानिनीची मैत्रीण संगीतामुळेच जीवा काव्याच्या प्रेम प्रकरणाचं सत्य अखेर मानिनी विक्रमसमोर उघड होणार आहे, तेही एका पेनड्राईव्हमुळे. पण जीवा काव्याच्या प्रेमाचं सत्य उघड झाल्यानंतर मानिनीचा काय निर्णय असेल तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी भाग हा शेवटपर्यंत नक्की बघा. खरं तर दिवाळ सणासाठी आमंत्रण देत मानिनीने संगीता नावाचं वादळ स्वतःच देशमुखांच्या घरी बोलावून घेतलेलं असतं. पण तिची मैत्रीण संगीता ही पेनड्राईव्हद्वारे जीवा काव्याच्या प्रेमाचा पुरावा दाखवून देशमुखांच्या घरी एक वेगळाच बॉम्ब फोडण्याच्या तयारीत असते. एक असा बॉम्ब की ज्यामुळे देशमुखांचं अख्खं कुटुंब हादरून निघेल. आणि ही गोष्ट घडते ऐन पाडव्याच्या दिवशी. तर दरवर्षीप्रमाणे नंदिनीला दिवाळीचा पाडवा हा तिच्या आनंद निवासातल्या कुटुंबासोबत साजरा करायचा असतो. आणि ती जीवाकडे खरं तर विनंती करते की जीवाने सुद्धा तिच्यासोबत आनंद निवासात जावं. जीवा तर आधीचाच तयार असतो. दोघेही मानिनीला विनंती करतात. तेव्हा मानिनी सांगते की अगं नंदिनी, खरं तर ना माझी मैत्रीण ही आज घरी येणार होती, म्हणजे मी स्वतःच तिला बोलावलं होतं. अगं काव्याची आणि तिची ओळख आहे, पण तुझी जीवाची ओळख करून द्यायची बाकी आहे ना. तेव्हा नंदिनी सांगते की हो आई, परंतु माझी खूप इच्छा आहे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मी पाडवा आनंद निवासात साजरा करावा. तेव्हा जीवाही म्हणतो की आणि आई, अगं काकूंचं काय, त्यानंतर कधीही तू बोलव ना. हवं तर तू स्पेशली आम्हाला त्यांच्या घरचा पत्ता दे, आम्ही स्वतः जाऊन भेट घेतो. आता बिचारं जीवाला काय माहिती की संगीता नक्की आहे तरी कोण. तेव्हा मानिनी हसत म्हणते की बरं, तू हे सांग ना की तुला तुझ्या बायकोसोबत पाडवा साजरा करायला जायचं आहे ते. त्यावर दोघेही लाजतात. लगेच जीवा म्हणतो की काय आई हे. नंदिनी सांगते की आई, आम्ही जाऊन येतो. मानिनी म्हणते की ठीक आहे जा तुम्ही, पण जास्तीचा उशीर नका करू. आणि दोघेही घराबाहेर पडतात. थोड्याच वेळात संगीता ही देशमुखांच्या घरी पोहोचते सुद्धा. तेव्हा सर्वजण जिकडे तिकडे गेलेले असतात. आता संगीताचा छान असा पाहुणचार होतो देशमुखांच्या घरी. खरं तर ती त्यांच्या घरात विष घालवण्यातच साठीच आलेली असते. काव्याला थोडंसं संगीताला पाहून दडपण आलेलं असतं, कारण तिला माहिती आहे ना की ती बाई नक्की आहे तरी कोण. तिच्याचमुळे तरी काव्याचं कोणावरती प्रेम होतं ही गोष्ट मानिनीला समजली होती. आणि म्हणूनच ती थोडंसं तिच्यापासून सावधच राहते. आता तिच्यात छान पाहुणचार वगैरे होतो, फराळ वगैरे खाते ती. आणि त्यानंतर ती फुल तयारीतच आलेली असते पेनड्राईव्ह सोबत घेऊनच. मानिनी विक्रम यांच्यासोबत ती मस्त गप्पा मारत असते. सोबतच काव्यसुद्धा असते. पार्थची भेट ती घेते, पण पार्थला महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची असते आणि तो ऑनलाईन जाणार असतो ना, त्यामुळे तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. घराची सगळी जी रोषणाई, जी जय्यत तयारी केलेली आहे ती पाहिल्यानंतर ती खूपच कौतुक करते. ती म्हणजे संगीता. तेव्हा मानिनी मोठ्या कौतुकाने सांगते की हो, हे सगळं आमच्या काव्याने केलं आहे बरं का. आता मात्र तिला ते खटकतं आणि ती त्याच सेकंदाला मानिनीला सांगते की हो, तुझ्या याच सुनेचं खरं कोणावर अफेअर होतं ते सत्य मी तुला दाखवायला आले. तेव्हा काव्याच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा मानिनी सांगते की हे बघ, आज ना सण आहे, आमच्या घरात एवढं छान आनंदाचं वातावरण आहे आणि काव्याने अगं सगळं सांगितलं आहे मला. तेव्हा मुद्दामच संगीता काव्याकडे नजर रोखत विचारते की काय काव्या, खरं सगळंच सांगितलं आहे. तिच्या पडलेल्या चेहऱ्यातच तिला खूप काही कळून चुकतं. तेव्हाच संगीता म्हणते की मानिनी, खरं काहीच सांगितलेलं नाही आहे, तिने फक्त वरवरचं काहीतरी सांगितलं असेल. खरं काय आहे ते मी तुला आज दाखवते. हो, खरं तर मी तो मुलगा दाखवणार आहे ज्याच्यावरती काव्याचं प्रेम होतं आणि तसा पुरावा मी सोबत घेऊनच आले अगं. मानिनी धक्क्याने विचारते की पुरावा. मग संगीता सांगते की हो, हा बघ पेनड्राईव्ह, याच्यामध्ये ते फुटेज आहे. काव्या ज्या मुलासोबत रोजच माझ्या रेस्टॉरंटमध्ये येत होती ना, त्याचं फुटेज आहे हे.
तेव्हा काव्या हादरून जाते आणि तिला आता कुठे कळून चुकतं, जीवासोबत ती रोज ज्या रेस्टॉरंटमध्ये भेटत होती ते रेस्टॉरंट संगीताचं आहे. आता तर मात्र तिच्या मनात भीती दाटून येते. तिला असला घाम फुटतो. तेव्हाच संगीता मागचा पुढचा विचार न करता पटकन लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि सत्य त्यांच्यासमोर घेऊन येते. तर त्या फुटेजमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून जीवाला पाहता क्षणी मानिनी विक्रमच्या काळजाचा ठोकाच चुकतो. काव्याची तर पार बोलतीच बंद झालेली असते. तिचं अंग लटालटा कापायला लागतं. तिच्या आयुष्यात जणू पुन्हा फिरून एक मोठं वादळच आलेलं असतं. मानिनी धक्क्याने काव्याकडे पाहत म्हणते की जीवा. त्याच सेकंदाला संगीता विचारते की काय, म्हणजे तू या मुलाला ओळखतेस तर? तेव्हाच विक्रम सांगतो की ओळखतं म्हणजे, हा आमचा बारका मुलगा आहे, 2 नंबरचा जीवा, जन्मेजय देशमुख. तेव्हाच संगीताला सुद्धा धक्का बसतो. म्हणजे काव्याने गप्प राहून आपल्या सगळ्याची फसवणूक केली असं मानिनीला पुन्हा वाटतं. मग असं दोघांनी का केलं? का त्यांच्यापासून सत्य लपवलं? असं काय कारण होतं? त्याच सेकंदाला मानिनी खाडकन डोळे वटारून काव्याकडे पाहतच राहते. आता संगीताचं काय हो? तिने देशमुखांच्या घरात ठिणगी टाकली, भडका उडाला तर चट त्यांचे ते बघून घेतील. तिचं काम तर फत्ते झालं. आग लावून तर ती गुपचूप निघूनच जाते. आता झळ कोणाला सोसावी लागते? तर जीवा आणि काव्याला. मानिनी मटकन खालीच बसते. तिला कळेनासंच होतं की इतकी मोठी फसवणूक तीही आपल्याच मुलांनी का केली असावी? काव्य एक ठीक आहे ना, कितीही झालं तरी ती परके आहे. पण जीवा तर तिचा मुलगा होता. मग त्याने सुद्धा तिची फसवणूक करावी? सत्य मानिनीला सहनच होत नाही. आता मानिनीला कोणताही तमाशा घालायचा नसतो, पण जाब विचारणार तर असतेच ती. तेव्हा ती काव्याचा हात पकडते आणि तिला ओढतच तिच्या रूमकडे घेऊन जाते. तिच्या म्हणजे मानिनीच्या, बरं का. कारण तिलाही माहिती असतं की जर सत्य समोर आलं तर नंदिनी पाहतला तर धक्का बसेलच. तो धक्का त्यांनाही सहन होणार नाही आहे. पण घरात 2 कारस्थानी बायका आहेत ना, वसुआत्या आणि रम्या, या गोष्टीचं भांडवल त्या नक्कीच करतील. आणि तेच तिला नको असतं. खरं तर तिला एकांतात जाब विचारायचा असतो की त्यांनी आजपर्यंत त्यांच्या प्रेमाचं सत्य असं लपवून का ठेवलं? त्याच वेळेस त्यांनी का नाही सांगितलं? विक्रमसुद्धा मानिनीसोबत जातो. आता ते तिघेही मानिनीच्या रूममध्ये असतात. तेव्हाच मानिनी काव्याला जाब विचारत असते की काव्या, मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे. का वागलात तुम्ही सगळे असेच माझ्यासोबत? अगं तुम्हाला बाकीच्यांना सांगायचं नव्हतं, निदान मला तरी. मानिनी इतकी पॅनिक झालेली असते. तिला खूपच संताप होतो या सगळ्या गोष्टीचा. विक्रम समजावण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की मानिनी, हे बघ तू आधी शांत हो बरं. हे बघ, मला कळतंय की मुलांच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि मी असं म्हणतच नाही आहे की त्याच्यावरती आपण पांघरून टाकूयात. पण ही शांतपणे गोष्ट आपल्याला हाताळता येऊ शकते. या दोघांनी असं का केलं? का सत्य नाही सांगितलं? ते आपण विचारणार तर आहोतच ना. पण तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. तेव्हाच काव्यासुद्धा रडायला लागते. मानिनी म्हणते की अहो, त्रास कसा नाही करून घ्यायचा? त्रास मला होतोय. काव्या तर माझ्यासाठी परकी होती, पण जीवा तर माझा होता ना. जीवा माझा लाडका मुलगा. कोणतीच गोष्ट त्याने आजपर्यंत माझ्यापासून लपवून ठेवली नसते. छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा तो माझ्यासोबत शेअर करायचा. जास्त तर बॉन्डिंग त्याचं माझ्यासोबतच होतं ना. मग त्यानेही मला फसवलं. त्याच सेकंदाला काव्या आता खरं तर सत्य सांगूनच टाकते. तिच्याही मनाला किती यातना झालेत, किती भोगलंय तिने. कितीतरी वेळा त्याच जीवाच्या शब्दांनी तिचं काळीच पिळवटून निघाले. आता हे सगळं तिला सहन होण्याच्या पलीकडचं असतं. तेव्हा काव्य सांगते की फसवलं नाही आहे काकू, फक्त सत्य लपवलंय. तेव्हा मानिनी तिच्या अंगावरती पचकते की हो, पण खोटेपणाच केला ना तुम्ही. मला उत्तर हवंय काव्या की तुम्ही सत्य का लपवलं? या एका गोष्टीवरून ती इतका अकांड तांडव करते ना की शेवटी नाईलाजास्तव काव्याला सत्य हे सांगावं तर लागतंच. काव्य सांगते की हो
होतं माझं आणि जीवाचं प्रेम एकमेकांवरती. आम्ही न चुकता रोज भेटायचो आणि नेमकं त्याच ठिकाणी आमच्या जागा हीच ठरलेल्या असायच्या. काव्या अगदी त्यांचं प्रेम जुळल्या त्या पहिल्या दिवसापासूनचा ते आत्तापर्यंतचा सगळा प्रसंग मानिनीला सांगायला सुरुवात करते, तेही शांतपणे. जीवा माझ्यासाठी रोज गजरा घेऊन यायचा. रोज आम्ही आत्ता ज्या काकू आल्या होत्या ना, मला माहीत नव्हतं की ते रेस्टॉरंट त्यांचं होतं ते. पण आम्ही रोजच तिथे एकमेकांना भेटायचो. आमच्या खूप साऱ्या आठवणी त्या ठिकाणी जोडल्या आहेत. आणि काकू तुम्हाला सांगू, जीवाने ना तिथे आमच्या दोघांचं हर्टमध्ये नावसुद्धा कोरून ठेवलं होतं. जीवा आणि काव्या कितीतरी स्वप्न रंगवली होती आम्ही आमच्या लग्नाची. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं. खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमचं लग्नाचं स्वप्न असं तुटेल. मी माझ्या घरातून कॉलेजला जाते असं सांगून निघायचे काकू, पण थोड्या अंतरावर येता क्षणी जीवा माझी वाट बघत असायचा. तो रोज मला न चुकता कॉलेजला सोडतच होता. त्यानंतर तो मला पिकअपसुद्धा करायला यायचा. आम्ही नंतर बागेत जायचो किंवा त्याच रेस्टॉरंटमध्ये, नाहीतर मग मंदिरामध्ये. पण ताईचं लग्न ठरलं आणि तिथून आमच्या नशिबांचा खेळच बदलला. काकू ऐन लग्नाच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. या एका कारणासाठी मी पार्थशी लग्न करायला स्पष्ट नकार देत होते. पण बाकीच्या सगळ्या गाववाल्यांनी, तुम्ही, काकांनी, माझ्या आईबाबांनी, मामा मामीने इतकं मला प्रेशराईज केलं की माझ्या बाबांना मारण्याच्या सुद्धा धमक्या मला मिळाल्या. काकू तुम्हीच मला सांगा की त्यावेळेला एक मुलगी म्हणून मी काय विचार करणार होते. शेवटी प्रश्न माझ्या बाबांचा होता ना, म्हणूनच मी त्या लग्नाला होकार दिला. पण लग्नात ऐनवेळी ताईला घेऊन जेव्हा जीवा पोहोचला, तिथे मात्र त्याचा खूप मोठा गैरसमज झाला आणि तिथूनच आमच्या नात्यात दुरावा आला. एक वादाची अशी ठिणगी पडली की जीवाने कायमचीच माझ्याकडे पाठ फिरवली. काकू माझ्या गळ्यात आज पार्थच्या नावाचं जे मंगळसूत्र आहे ना, ते त्यावेळेला जीवा मला म्हणत होता की हे आत्ताच्या आत्ता काढून फेक. आपण बाहेर जाऊन घरातल्या सगळ्यांना खरं सांगूयात आणि आपण लग्न करूयात. पण माझं पार्थशी लग्न झालं होतं आणि एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं तर ते काढता येत नाही ना. आणि त्यातूनच जर तिथे पुन्हा गाववाल्यांनी काही तमाशा घातला आणि पुन्हा कोणाच्या जीवाला मला धोका निर्माण करायचा नव्हता, म्हणूनच त्या नात्याचा तेव्हा मी स्वीकार केला, पण मनापासून नव्हता. त्यानंतर जेव्हा पार्थ आणि आम्ही दोघेही घरी आलो होतो, तेव्हा मला माहिती नव्हतं की जीवाने स्वतःहून नंदिनी ताईशी लग्न केलं आहे ते. कारण मी ठरवलं होतं की एकदा का आम्ही त्या गावातून म्हणजे आपण सगळेच जण त्या गावातून बाहेर पडलो की मग इथे आल्यानंतर जीवाला बरोबर घेऊन तुम्हा सगळ्यांना सत्य सांगायचं. पण जीवा माझ्यावरती त्याच सेकंदाला इतका नाराज होता. तो काय म्हणाला मला माहिती आहे काकू, की मी त्याच्यासाठी कायमची मेले. तेव्हा ते शब्द ऐकून मानिनी आणि विक्रमला सुद्धा मोठा धक्का बसतो. काव्या सांगते की तुमच्यापेक्षाही जास्त तेव्हा मला धक्का बसला होता. मी अगदी मेल्यागत झाले होते. त्यानंतर कितीतरी वेळा मी जीवाला समजावण्याचा, सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण जीवाने माझं काही ऐकूनच घेतलं नाही. मी 1000 वेळा त्याला सांगितलं होतं काकू की आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि घरातल्यांना सगळं खरं सांगून टाकूयात. पण त्याला वाटायचं की हे सगळं मी मुद्दाम केलं आहे, किंवा जर त्याचा माझ्यावरती विश्वास होता तर मग तो विचार असा करत असेल की मग त्याच सेकंदाला जेव्हा तो मला म्हणत होता की आत्ताच्या आत्ता आपण बाहेर जाऊन खरं सांगूयात आणि लग्न करूयात त्याच मांडवात जिथे पार्थ आणि नंदिनी ताईचे लग्न होईल. पण माझ्याकडे त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं काकू, कारण मी सत्य सांगून सांगून थकले होते आणि जीवा ते सत्य ना मान्य करायला तयार होता ना स्वीकारायला तयार होता. तुम्हीच मला सांगा की या सिच्युएशनमध्ये जर मी तुम्हाला खरं सांगायला आले असते तर तुम्ही विश्वास ठेवला असता? एका क्षणासाठी माझ्या बाजूने विचार करा.
माझ्या जागी उभं राहून एकदा विचार करा काकू, कारण मी त्यावेळी फक्त पार्थ आणि माझ्या नंदिनी ताईचा विचार करत होते. कारण गावामध्ये जे काही घडलं त्या घटनेतून कोणीच सावरलेलं नव्हतं. आणि आत्ता जर का हे लग्न मोडलं तर त्या दोघांच्या मनस्थितीवर काय परिणाम होईल, म्हणूनच मी मन मारून जगले. सतत काकू इतका त्रास होत होता, किती वाईट मनस्थितीतून जात होते, चिडचिड होत होती, काय करावं काही सुचेनासं होतं. प्रत्येक वेळी जीवाला सांगायला गेलं तर जीवाही ऐकून घेत नव्हता. मग जीवा काहीच ऐकायला तयार नाही आहे, म्हणूनच मी एक टोकाचं पाऊल उचललं काकू. त्याच सेकंदाला मी ठरवलं की मी आता पार्थ आणि नंदिनी ताई समोर सत्य घेऊन येणार. तुम्हाला आठवतं आहे, आम्ही सर्वजण फार्म हाऊसवरती पिकनिकला गेलो होतो. त्याच वेळेस जीवाच्या रूममध्ये आमच्या प्रेमाचे सगळे पुरावे होते काकू. हो, त्या फार्म हाऊसवरती जीवा मला स्वतः पहिल्यांदा घेऊन गेला होता. आणि तिथेच सारे म्हणजे आमच्या प्रेमाच्या इतक्या आठवणी होत्या ना, की पार्थ आणि नंदिनी ताईंनी तर पटकन विश्वास टाकला असता. पण त्याच वेळेस आम्ही फार्म हाऊसवरती जीवाच्या रूमकडे गेलो, पण तिथे एकही पुरावा उपस्थित नव्हता, कारण ऑलरेडी तेथून सगळं गायब करण्यात आलं होतं. आता काव्या इथे मिथूनचं नाव घेत नाही बरं का, कारण मानिनी आणि त्यांच्यामध्ये तिला गैरसमज नको आहे. बहुतेक जीवाने ते सगळं आधीच गायब केलं असावं किंवा आमच्या प्रेमाच्या सगळ्या आठवणी त्याने नष्ट केल्या असाव्यात. आता काव्या सर्वात मोठा खुलासा करते. ते मानिनी आणि विक्रमला ते सत्य सांगते की फार्म हाऊसवरती जीवा आगीत पडलेलाच नव्हता. खरं तर त्याने माझ्या नावाचा जो टॅटू गोंधला होता ना, तो माझ्याच समोर जाळला होता. आता तर मात्र मानिनीच्या तळपायाच्या मस्तकात जाते. ती तिला विचारते की काय, आणि एवढं सगळं घडूनही काव्या तू आजपर्यंत शांत कशी राहिलीस? इतक्या दिवसात तू माझा स्वभाव बघितला होता ना काव्या, शांतपणे समजूतदारपणाने. जर तू माझ्याशी येऊन बोलली असतीस तर आपण यावरती काहीतरी तोडगा काढला असता ना. सत्य लपवायची काय गरज होती तुला? त्याच सेकंदाला काव्या मानिनीला असा काही प्रश्न विचारते की तिची बोलतीच बंद होते. मानिनीला ती विचारते की कोणत्या तोंडाने सांगणार होते काकू? जेव्हा संगीता काकूकडूनच तुम्हाला सत्य समजलं होतं त्या क्षणापासून तुम्ही माझ्याशी कशा वागलात? आणि जेव्हा तुम्हाला कळालं असतं की माझं अफेअर दुसऱ्या तिसऱ्या कोणाशी नसून जीवाशी होतं, तर तुम्ही काय केलं असतंच? आहे तुमच्याकडे उत्तर? सांगा ना विक्रम काका, काय निर्णय घेतला असतात तुम्ही दोघांनी? जेव्हा नंदिनीताईंची वेळ आली होती, म्हणजेच दीपकबाबतचं सत्य जेव्हा कळालं होतं, वसवात्या नंदिनीताईला लग्नातून किडनॅप करणाऱ्या होत्या हे म्हणजे समोर येऊन सुद्धा विक्रम काका तुम्ही तिच्या बोलण्यावरती विश्वास नाही टाकला. तुम्ही शेवटी तुमच्या बहिणीची बाजू घेतलीत. खरंच तुम्ही दोघांनी माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घेतलं असतं, माझी बाजू समजून घेतली असती का? हे बघा मानिनी काकू, सत्य समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसणं साहजिकच होतं, आणि हे मी आधीपासूनच जाणून होते. पण एक सांगू का काकू, खूप मुश्किलीने धडपड करून मी माझ्या मनाची समजूत घातली आहे. माझा सगळा भूतकाळ मागे टाकून मी माझ्या स्वप्नाची वाट निवडली आहे. ज्या स्वप्नाच्या वाटेवरती मला पार्थ मिळालेत, त्यांची साथ मिळाली आहे, आणि मला आता असं वाटतं की तो माझा जो भयंकर भूतकाळ आहे तो मला समोर आणायचा नाही आहे. त्या दिवशी तुम्ही मला माझ्या रूममध्ये सोडायला निघाला होतात, तयार होतात मला पार्थपाशी सोडायला. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी पार्थशिवाय नाही राहू शकत. मी आत्ताही तेच सांगते काकू की झालं गेलं सगळं विसरून मी माझ्या आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात केली आहे. आणि जीवाचं सुद्धा अगदी तसंच आहे. त्याची आणि नंदिनीताईच्या नात्याची सुरुवात झाली आहे काकू. त्यामुळे मला असं वाटतं की जो भूतकाळ मागे आपण विसरून टाकून पुढे चालायला हवं, तो भूतकाळ आपण आपल्या समोर घेऊन उभे आहोत. हे बघा, जे काही घडलं होतं मानिनी काकू, मी सगळं तुम्हाला स्पष्ट सांगितले आहे. आता निर्णय तुमचा आहे. काव्या मनातलं जेवढं काही दुःख आजपर्यंत तिने दाबून ठेवलं होतं
ते सगळं दुःख ती व्यक्त करते. आता निर्णय फक्त मानिनी आणि विक्रमच्या हातात असतो. पण मानिनीचा राग काव्य आणि जीवावरती एका गोष्टीसाठी मात्र राहतो की त्यांनी तेव्हाच सत्य सांगायला हवं होतं. त्याचा जास्त धक्का बसलेला असतो तिला. पण त्याच सेकंदाला मानिनी ही काव्याला स्पष्ट सांगते की तुझी बाजू, तुझं म्हणणं मी ऐकून तरी घेतलं, पण आता मला जीवाची बाजू ऐकून घ्यायची आहे. तो तुझ्याशी असं का वागला? हे बघ काव्या, मी तुला दोष देत नाही आहे. मान्य आहे की तुझी एका गोष्टीची चूक झाली, ती म्हणजे तू मला सत्य सांगायला हवं होतं. पण तू जे काही सांगतेस तेही माझ्या मनाला पटतंय. मला फक्त आता जीवाची बाजू ऐकायची. पण खरं सांगू काव्या, तुम्ही सत्य लपवायला नको होतं अगं. माझ्या मुलांच्या बाबतीत जे घडलं ते मला माहितीच नव्हतं आजवर. याचा जास्त पश्चाताप राहील माझ्या मनात. काव्या त्याच सेकंदाला ती धक्क्याने मानिनीकडे पाहते. तेव्हा विक्रम समजावतो की हे बघ मानिनी, निर्णय आता सर्वस्वी त्यांनी आपल्यावरती सोपवला आहे. आता मानिनी काय निर्णय घेईल? ती जीवाशी बोलणार तर आहेच. आता जीवा नक्की काय उत्तर देईल? का तो काव्याशी असं वागला? का त्याने काव्यासोबतच्या प्रेमाचा, नात्याचा त्याग केला? जीवाचं उत्तर ऐकून मानिनी खरंच या दोघांच्या मनाचा विचार करून यांच्या बाजूने निर्णय घेईल का? की यांच्या नात्यात म्हणजेच जीवानंदिनी आणि पार्थ काव्याच्या नात्यात मानिनीच्या एका निर्णयाने दुरावा येईल? पाहणं मनोरंजकच ठरेल आणि त्याची व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड होईलही. त्यामुळे पुढचा ट्विस्ट पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब नक्की करा.